हे बघा, मी आत्ताच घर साफ केले. स्थिर अभ्यास करा आणि गोंगाट करू नका. काय चाललंय तुमचं? कशाला गोंगाट करताय? स्थिर अभ्यास करा ना. नुसता गोंगाट करताय. मला किती काम आहे. मम्मी मला भूक लागली, काहीतरी खायला दे. मला लवकर दे खाऊ. हे बघा, शांतपणे खा, नाहीतर मी तुम्हाला दोघांना पण शिक्षा देईन. आत्ता काय केलं यांनी? नुसता वैताग आणलाय. अरे देवा, काय आहे? सॉरी आई. सॉरी आई. मम्मी आमचा अभ्यास घेतेस का? काय तुमचं चाललंय? पार्थवी, तू तुझा अभ्यास करू शकते. तुझा करून तू त्याचा पण घेऊ शकतेस. जा पहिले अभ्यास करा जा. हा संध्याकाळी शॉपिंगला ना? नक्की. मम्मी आम्हाला दोघांना खूप भूक लागली आहे. काय खायला देतेस का? मला पण भूक लागली. हे बघ, माझी ना शॉपिंगची घाई चाललेली आहे. घरात जे स्नॅक्स पडलेले आहे ना ते खा जा. बरोबर आहे, शॉपिंग करायला तुला वेळ आहे. पण असं का बोलता? पण सकाळपासून मुलं उपाशी आहेत, त्यांच्याकडे बघायला तुला वेळ नाहीये. अशा या तुझ्या बेजबाबदारपणामुळे त्यांच्या भविष्याचं काय होईल, त्यांच्याकडे कोण लक्ष देईल? माझं चुकलं. याच्या पुढे मी बेजबाबदार अजिबात वागणार नाही. मला माफ करा.